मित्रांनो, दिवाळी होऊन गेलेली आहे आणि दिवाळीनंतर महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का? तुळशी विवाह. तुळशीचा विवाह हा एक महत्त्वाचा सण बाकी असतो आणि त्याची खिरापत खायला, त्याचा प्रसाद खायला सगळेच जण आपण उत्सुक असतो. पण या तुळशी विवाहामागची नेमकी कथा काय आहे, हा आहे आत्ताचा माझा प्रश्न. विचारूया आपल्याबरोबर काही ठाणेकर आहेत. नाव? माझं नाव संतोष शिंदे. तर तुमची ओळख झालेली आहे. मला सांगा, तुळशी विवाह आपण करतो, मुळात हा कुठल्या तिथीला येतो मराठी माहिती आहे का? तुळशी विवाह तुळशी विवाह भाद्रपद. बरं, मला तुळशी विवाहाची कथा सांगा ना. नाही माहिती. मला माहिती आहे? नाही, त्याची कल्पना नाही. तुम्हाला? थोडीशी माहिती आहे पण मी सांगू शकत नाहीये. तुळशी विवाह जे आहे ते हिंदू संस्कृतीप्रमाणे ज्या दिवशी तुळशी विवाह सुरू होतो त्यानंतर हिंदू संस्कृतीमध्ये लग्नाची सुरुवात होते आणि तुळशी विवाह घरात कोणी आहे की नाही उमेदवार? आहे. माझा मुलगा आहे, 25 इयर्स ओल्ड. तो माझा मुलगा आहे आणि त्याला पुढच्या वर्षी तुळशीचं मग मुलाचं लग्न. पहिला आधी लग्न तुळशी होते, या वर्षी पहिला तुळशीचा विवाह, नंतर मुलाचा विवाह. पण काही अंदाज नाही तुम्हाला तुळशी विवाह याच्याबद्दलचा, की का ही करत असेल किंवा काय कथा? आपल्याला माहिती आहे ना, आपल्या प्रत्येक सणामागे, प्रत्येक प्रथेमागे, प्रत्येक पद्धतीमागे एक ना एक कथा किंवा दंतकथा काही जण म्हणतात ती असते आणि त्यानुसारच आपल्या रूढी परंपरा चालू आहेत मराठीतल्या. तुळशी विवाहाची कथा मी तुम्हाला सांगते. श्रीकृष्ण आणि तुळशी म्हणजे तुळस हे खूप सख्खे मित्र होते किंवा खूप चांगली मैत्री होती दोघांची आणि खूप जवळची होती तुळस श्रीकृष्णाच्या. त्यामुळे राधेला ते पाहवलं नाही आणि राधेने तिला श्राप दिला की पुढच्या जन्मी तू माणसाच्या जन्माला येशील. आता ती एका गरीब घरात काळ्या रूपात जन्माला आली, म्हणजे अतिशय काळी होती तुळस. मग तिचं लग्न जमेना म्हणून तिच्या वडिलांनी तिला हकलून दिलं. ती जाऊन राहिली पंढरपुरात आणि पंढरपुरात आपल्या विठुरायाची सेवा करायला लागली. खूप वर्ष ते केल्यानंतर त्याला सुद्धा ती थोडीशी कंटाळली किंवा स्वतःच्या जीवाला कंटाळली आणि तिने स्वतःला भूमीत गाडून घ्यायचा प्रयत्न केला. त्यावेळेला तिच्या सेवेला जागून पांडुरंगाने तिला केस धरून वरती खेचलं. ती जमिनीतनं तुळसवर आली आणि त्या क्षणी त्याला पूर्वजन्मीचं आपलं वचन आठवलं. कारण जेव्हा राधेने त्याला श्राप दिला होता तेव्हा श्रीकृष्णाला वाईट वाटलं आणि त्याने तिला एक उपवर दिला होता की मी पुढच्या जन्मात तुझ्याशी लग्न करेन जेव्हा तू. मग या वचनाला जागून आपल्या पांडुरंगाने तुळशीशी विवाह केला आणि म्हणूनच दरवर्षी तुळशीचं आणि बाळकृष्णाचं लग्न लावलं जातं. ही एक साधारण कथा आहे. अशा बऱ्याच कथा खरं तर तुळशी विवाहाच्या मागे आहेत. पण खूप खूप धन्यवाद, चांगला प्रयत्न केलात तुम्ही त्याबद्दल. धन्यवाद.